जामदारी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार। गावात ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून सरकारी जागेत स्मशानभूमी बांधण्यात आलेली नाही असे उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे। गंगूबाई भाऊसाहेब पवार यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये 2 स्मशानभूमी परवानगी न घेता बांधल्या व स्वतःच्या मालकीची विहिरीचे बांधकाम ग्रामपंचायतीने बंद केले असा त्यांचा आरोप आहे। शेती मालकाने कायद्याने लढा देऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी केली असता ती जमीन गंगूबाई यांच्या मालकीची आहे असे निवेदनात म्हटले आहे। बंधाऱ्याचे बांधकाम, अर्धवट अवस्थेत बांधलेले शौचालय, चारणतांडा वस्तीतील जीर्ण झालेली पाण्याची टाकी, रस्त्याची अर्धवट अवस्था, इंदिरानगर व कोकणवाडा आदिवासी वस्तीवरील पेयजल योजनेच्या पाण्याच्या टाक्या अर्धवट अवस्थेत बांधून बिले काढण्यात आले। निराधार महिलांना पेन्शन द्यावी व वंचितांना रेशन कार्ड मिळावे अशा विविध मागण्यांचे निवेदन उपोषणकर्त्यांनी दिले आहे। या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते शेखर पगार, किरण गवळे, फारुख मनियार, आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष विशाल वडघुले, गंगूबाई पवार, राजेंद्र पगार इत्यादींच्या सह्या आहे। प्रेरणा अडसूळेसह नाना हिरे, आवाज एन न्यूज, जामदारी। उपोषण करण्याचं कारण एक आहे की जामदारी गावातील भाऊसाहेब गोविंद पवार या शेतकरी बांधवाचं शेतीमध्ये ग्रामपंचायतने अतिक्रमण केलं आणि त्या 2009 आणि 2010 मध्ये जी पहिल्यांदा त्यांनी स्मशानभूमी उभारली आणि परत 2015 परत दुसरी स्मशानभूमीचं बांधकाम त्यांनी केलं। परंतु भाऊसाहेब पवार जो व्यक्ती आहे तो मेंढपाळ असल्यामुळे व्यवसायानिमित्त 5-10 वर्षापासून तो व्यक्ती बाहेर असल्यामुळे त्याला कळालं नाही की आपल्या शेतीमध्ये यांनी अतिक्रमण केले। ज्यावेळेस तो व्यक्ती विहीर खोदायला गेला, तिथं विहीर खोदल्यानंतर तिथं ग्रामपंचायतने हरकत घेतली की तुम्हाला इथे विहीर खोदता येणार नाही। त्यानंतर तहसीलदार असतील किंवा BDO असतील यांना पाठपुरावा केल्यानंतर असं निदर्शनात आलं की ग्रामपंचायतीने या शेतकरीच्या शेतामध्ये अतिक्रमण केलं। एकीकडं ग्रामपंचायत अतिक्रमण काढतं आणि तसं पाहायला गेलं तर ग्रामपंचायतीने शेतकऱ्याच्या शेतीमध्ये अतिक्रमण केलं आणि ज्या शेतकरी बांधवाने विहीर खोदली ती विहिरीचं कामसुद्धा ग्रामपंचायतीने बंद पाडलं। म्हणजे एकीकडे सरकार जलसंधारण असेल किंवा जलसिंचन योजनेसारखा योजना राबवते शेतकऱ्यांसाठी, विहिरीसाठी अनुदान देतं आणि एकीकडे ग्रामपंचायत जर शेतकऱ्यांच्या विहिरी बंद करत असेल तर हा एक प्रकारे फार मोठ्या प्रमाणात अन्याय आहे शेतकरी बांधवांवर। यासाठी पंचायतनं माझ्या शेतामध्ये अतिक्रमण केलं आहे आणि ग्रामपंचायत म्हणते बा ही जागा आमची वाली आहे। तर मी त्या शेतामध्ये येर खांदायला लागलो तर ग्रामपंचायतनं मला सरपंचानं येऊन माझं येरीचं काम बंद करून टाकलं। ते म्हणे ही जागा ग्रामपंचायतीची, इथं तुझा कवलाही संबंध नाही, तुला येरी खंदू शकत नाही। परंतु यांना मी गावामध्ये एक कागदपत्र तयार केले व खाजगी मोजणी आणली। खाजगी मोजणीला ते मान्य करायला खाजगी मोजणी आणून त्यांच्याकडे कागद घेऊन गेलो। त्यांना सांगितलं हो मी खाजगी मोजणी आणली, मोजणी झाली, मला 5.5 गुंठे रान कमी आलं आहे। त्याच्यानंतर त्यांना एक स्मशानभूमीचं काम चालू केलं। जर काम चालू केलं तर मी शेतामध्ये चक्कर मारलो, त्यावेळी त्यांचे गड्डे करायचं काम चालू होतं। मी गड्डे करत असताना त्यांना विचारलं काय हो तुम्ही हे काय करू राहिले? ते म्हणे तर सरपंचांना सांगितलं आपल्याला स्मशानभूमीचं काम करू राहिले, तो ही जागा माझीवाली आहे, कारण तुम्ही ही जागा तुम्ही स्मशानभूमी बांधू नका। ते म्हणे आम्हाला काय सांगू, तुम्ही सरपंचाकडे जा। सरपंचाकडे गेलो, कारण ग्रामसेवकनं ते अर्ज वाचला, अर्ज वाचून टाकला। त्यांना अर्जाची मला पोच द्यायची टाक सोडून दिली, त्यांना माझा अर्ज फाडून टाकला। फाडून टाकल्याच्यानंतर ते म्हणे चला म्हणे वावरामध्ये, समजा सदस्य नंबर हे बाकी समजा वावरामध्ये आले। त्याला सांगितलं भाऊ तुम्ही हे काम नीट करू नका, तुम्हाला काम करायचे आहे ना तुम्ही याच्यावरतून काम करा, तुम्ही इथं काम करू नका। परंतु ते म्हणे तू शेतकरी तू मोजणी आणली का? तर पहिल्यांदाच माझी मोजणी झाली, तुम्ही मान्य केलं नाही, हे माझे कागद म्हणलं कागद। परंतु त्याच्यामध्ये सदस्य नंबर त्यांना चतुर्षेमा दाखवू राहिला, तर ते म्हणे खोटा चतुर्षेमा आणला, तू चतुर्षेमा खोटा कुठून आणला? त्याला म्हणलं मी भूमी अभिलेख मग आले, तुम्ही भूमी अभिलेखचे कागद हे तुम्ही भूमी अभिलेखचे कागद पहा। ते नाही हे आमचं हे चतुर्षेमा तुम्ही त्याच्यातला नाही। त्यांना ते करून तर त्याच्यामध्ये त्यांच्यात बाई एक माणूस बोलवला, त्यांना जी सरकारी खाजगी मोजणी करून घेतली। त्यांना सांगितलं मला, ते म्हणे ही जागा वाढवा आहे तुझीवाली, ही किती जमीन आहे 4 एकर जमीन तुझीवाली, जमीन तुझी वाढवा, ही विहिरीचं काम बी तुला आम्ही विहिरीचं पाणी बी घेऊन देणार नाही आणि आम्ही काहीच हे करणार नाही। त्याच्यामुळं मग त्यांना मला ग्रामपंचायतीमध्ये घेऊन गेले। मी त्यांना एक असं दाखला कागद तयार करून घेतला, कारण सदर समजा ग्रामपंचायतीची जागा आहे बा, इकडं तू हरकत आणली ना ते सांगून दे की जागा माझी नाही आहे, असं करून त्यांना मग माझ्याकडून सह्या घेतल्या।
साया घेऊन मी निघून गेलो. तर माझ्या डोक्यात एक होतं की पहिले आपण खाजगी मोजणी आणली तर त्यावेळेस आपल्या 5.5 गुंठे रान कमी आलं आणि यांना ग्रामपंचायतीनं मोजणी आणली तर ते म्हणते की तुझं वावर वाढवा बसलं. मग मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणलं दादा तुम्ही जर मला जर न्याय दिला नाही तर मी काय करणार भाई, माझं कागद असून तर समजा मला कुठे न्याय भेटत नाही तुम्ही करणार काय.